सर्व सांगत असताना मला ही बाबासाहेबांनी केलेली क्रांती करत पाहिली असताना आज या देशामध्ये जी प्रतिक्रांती चालू आहे, परत एकदा या देशाला 16व्या आणि 17व्या शतकामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न काही लोक करतात, ते पाहून अत्यंत दुःख होत आहे. आज आमची अनेक लोक या सर्व लोकांबरोबर सामील झालेली आहेत. त्यांना जाणीव होत आहे की आपण कशामध्ये सामील झालेलो आहोत आणि कशा पद्धतीने वागत आहोत. येणारा काळ आपल्याला काय म्हणणार आहे, पुढची पिढी आम्हाला काय दोष देणार आहे. आणि ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला अत्यंत म्हणजे जनावरांपेक्षा हीन असताना वागणूक मिळत असताना तुम्हाला माणसासारखं स्वाभिमानानं जगायला शिकवलं, तुम्हाला खऱ्या अर्थानं एक वेगळ्या प्रकारचा या दिला, तुम्हाला स्वाभिमान दिला. आज इथे आमचे गायकवाड असतील, आमच्या चिपे मॅडम असतील, अत्यंत मोठ्या अधिकाऱ्याच्या पदावर बसलेले आहेत. तुमच्यापैकी अनेक लोक अधिकारी झालेले आहेत. पण पुढे काय, तुमच्या पोराबाळांचं काय? या देशामध्ये आता स्पष्ट पद्धतीने चर्चा झालेली आहे की बाबासाहेबांचं संविधान बदलायचं आणि या देशाला हिंदू राष्ट्र बनवायचं. आणि त्यासाठी अत्यंत पद्धतशीरपणे या देशामध्ये अत्यंत पद्धतशीरपणे कपटकार रस्ता करून सरकार पाळायची आणि पद्धतशीरपणे या देशामध्ये हिंदू राष्ट्र निर्माण करायचा हा जो प्रयत्न चालला आहे, याला आंबेडकरी समाज आज काहीतरी रिॲक्शन देणार आहे की नाही? आम्ही कुठच्या धर्माच्या विरुद्ध नाही, परंतु आमच्यावरती अन्याय करणं हे बाबासाहेब म्हणाले, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा माणूस अत्यंत जास्त दोषी असतो, हे आपण लक्षात घ्या. आणि आज ज्या पद्धतीने उघड पद्धतीने हे म्हणतात की आम्ही हिंदू राष्ट्र बनवणार, आम्हाला विचारावं असं वाटतंय, अरे हिंदू राष्ट्र म्हणजे मनुच्या घटनेवरती असणारं राष्ट्र तुम्ही बनवणार असाल तर या माझ्या आया बहिणी आज इतक्या मोठ्या झाल्यात. आमची राष्ट्रपती जी मुर्मू आहे, जिला आज सुद्धा तुम्ही त्या तिथं संसदेच्या नवीन पार्लमेंटच्या ओपनिंगला बोलवलं नाही. त्या राम मंदिर जी या देशाची पहिली नागरिक आहे, प्रथम नागरिक आहे, तिला त्या राम मंदिरामध्ये प्रवेश दिला नाही. या पद्धतीने तुम्ही वागत असाल आणि घोषितपणे हे हिंदू राष्ट्र करण्याचा तुमचा प्रयत्न आहे. उद्या काय आमच्या माता बहिणींना तुम्हाला सती पाठवायचं, त्यांचं केवळ करायचं, त्यांना शिक्षणावर बंदी घालायची. अरे जगामध्ये जी धर्मांतर राष्ट्र आहे त्याच्यामध्ये काय चाललेलं आहे? जगामधली धर्मांतर राष्ट्र मुस्लिम राष्ट्रात आपण पाहतो की अनेक मुस्लिम राष्ट्र म्हणजे अफगाणिस्तानचं उदाहरण घ्या, त्या तिथे तुर्कस्तानचं उदाहरण घ्या. आता तुर्की हा युरोपला लागलेला देश होता. एकेकाळी त्यांच्याकडे एवढं फ्रीडम होता की युरोपियन लोकांसारखी ती मंडळी दिसतात आणि त्या पद्धतीचं कल्चर होतं. आणि तिथे धर्मांध शक्तीने ताबा घेतला. आज काय परिस्थिती आहे? त्यांच्या महिलांना बुरख्यातून बाहेर पडावं लागतं आणि बाहेर पडत असताना कोणीतरी घरातला माणूस त्यांच्या बरोबर असावा लागतो. शिक्षणामध्ये अफगाणिस्तानमध्ये आपण पाहिलं, एक मुलगी शिकत असताना ती शिकायला जाते, तिच्या लहान मुलीवर फायरिंग केली जाते. अशा पद्धतीच्या पाबंदी येतात. अरे धर्माच्या नावावरती अशा पद्धतीने देश चालवायचा असेल या देशामधल्या महिलांनी खास करून विचार करायला पाहिजे की काय चाललेलं आहे पुढे. आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला काय वाढून ठेवणार आहे या इथं आपण सुद्धा आंबेडकरी समाजाने सुद्धा विचार करायला पाहिजे की तुमचं आज या देशामध्ये परिस्थिती काय आहे. 2014 पर्यंत या देशामध्ये अनेक पब्लिक सेक्टर होत्या, अनेक नव्या पब्लिक सेक्टर निर्माण होत होत्या. 2014 ते 2024 मध्ये एक तरी पब्लिक सेक्टर नव्याने निर्माण झाली का सांगा? नव्हे तर 50च्या वरती ज्या पब्लिक सेक्टर होत्या त्यांचं प्रायव्हेटायझेशन झालं. एअर इंडिया असेल, LIC ची सुरुवात झालेली आहे. अनेक म्हणजे अनेक कंपन्यांचं मी नाव सांगू शकतो की ज्या कंपन्यांचं प्रायव्हेटायझेशन झालंय. त्याच्यामुळे काय झालंय तर तुमचं आरक्षण संपलेलं आहे आणि त्या आज ज्या आरक्षणामुळे आपली माणसं अत्यंत चांगल्या मानाच्या स्थानावरती आहेत, उद्या त्यांना या प्रायव्हेट कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळणार आहेत का हा महत्वाचा प्रश्न आहे. तर हे सर्व जे काही अत्यंत पद्धतशीरपणे तुमचे पुढे जाण्याच्या वाटचालीवरती रोख लावण्याचा प्रयत्न केला जातोय. किंवा शिक्षणामध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल 5000 जनतेच्या शाळा बंद केल्या जातात कारण गरिबाची पोरं शिकतात. आणि आता प्रायव्हेट एज्युकेशनला अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये
प्रोत्साहन दिलं जातं. ज्या प्रायव्हेट सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल्स त्याच्या किमती 1-1 लाख रुपये फी असतात. कोणाला परवडणार आहेत, कोणाची पोरं शिकणार आहेत. तुमची पोरं शिकावी तशी तुमची इच्छा असेल तर आज हे सर्व बदलायला पाहिजे. या दोघांच्या त्यागाने तुम्हाला आज जी काही चांगली कपडे वस्त्र अंगावरती मिळाले, घरदार गाडी घोडा मिळालेला आहे. परंतु आता या देशामध्ये जी परिस्थिती निर्माण होते पुढच्या काळामध्ये हे सर्व जाणार आहे. आणि याच काळाची पावलं जर आपण आता ओळखली नाही तर येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही, येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही, हे आपण लक्षात घ्या. आणि त्यासाठी या दोघांच्या त्यागातून म्हणजे आणि खास करून त्या रमाईच्या त्यागातून हे जे काही बाबासाहेबांनी तुमच्यासाठी ऐश्वर निर्माण केलं ते कवडी मुलांना विकू नका, एवढंच माझं म्हणणं आहे.